आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत। उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होते आणि त्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि 5 दिवसाचं अधिवेशन। विरोधी पक्षाने मुद्दे मांडले ते आपल्या सगळ्यांना माहिती, आम्ही बघितले नाही, पण खूप मोठा त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच 2 विरोधी पक्ष नेत्यांचं लेटरेट दिले। अगोदर वेगवेगळे द्यायचे ते, आता त्याच्यामधून काही लोक इकडे आले काँग्रेसमधून आणि सगळंच अगदी चलबिचल आहे, अस्थिरता आहे, एकामेकावर विश्वास राहिलाय की नाही माहित नाही। त्यामुळे कोण काय पत्र देत आहे, कोण काय देणार आहे, कोणी काय दिलंय यापेक्षा दोघांचं एक लेटरेट आले पहिल्यांदा। आणि एकंदरीत विरोधी पक्ष एक कसं मी मागच्या वेळी देखील म्हणालो होतो, एक जसं कॉन्फिडन्स हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी आपण पाहतोय। अधिवेशनाने मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं की त्यांचा परफॉर्मन्स काय होता सभागृहामधला। खरं म्हणजे चहापान हे एक दरवेळेला आपण ठेवतो, परंतु दरवेळेस ते जी काही चहापानाची प्रथा असते ती बहिष्कार घालण्याची प्रथा देखील विरोधी पक्षाने कायम ठेवली। कारण चहापान म्हणजे काय, चहा प्यायचा आणि तिथे कोणी फक्त राज्याच्या प्रश्नावर काही साधक बाधक चर्चा होत असते तिथे, परंतु विरोधी पक्षाने ती बहिष्कार टाकण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे। त्यांना चहापानामध्ये नाही, राजकारणामध्ये जास्तीचा इंटरेस्ट आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही। परंतु हा जो काही उद्याचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यातले विषय चर्चेमध्ये येतील। त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतले, जवळपास त्यांचा तोही मुद्दा आहे की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, पण आतापर्यंत 45,000 कोटी रुपयाचं आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे। मग ती वेगवेगळ्या माध्यमातून अवकाळी असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर 6,000 केंद्र सरकारचे, राज्याचे 6,000। त्यांनी पीक विमा योजनेच्या बद्दल देखील आक्षेप घेतलाय। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आणि आपण सर्व पैसे सरकार भरतो आणि यामध्ये देखील हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे आणि त्यावर देखील त्यांनी टीका केली, माहिती घेतली पाहिजे होती त्यांनी। पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही आपण शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी लेट लाडकी लखपती योजना केली, 50% एसटी मध्ये सवलत दिली, महिलांना सक्षमीकरण आपण करतोय, बचत गट, महिला बचत गट आपण सक्षम करतोय। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, 8 लाख कोटीची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये आपण नुकताच अटल सेतूचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते केलं। समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नावात त्याचं आपण लोकार्पण केलं। आज अटल सेतू लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून जे 2 तासाचं अंतर 15 मिनिटांमध्ये पार करतोय, तिथलं मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी पूर्ण सिस्टीम बूस्ट होईल, एक इकोसिस्टीम तयार होईल। असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतो जे पूर्वीच्या सरकारमध्ये थांबले होते। मेट्रोचे प्रकल्प, मेट्रो 3 असेल, मेट्रोचे अनेक जे बाकी प्रकल्प आहेत ते थांबवले होते। हे सगळे जे काय हे आम्ही चालना त्याला देतोय आणि म्हणून उद्योग पळवले म्हणाले। आता आम्ही दावोस मध्ये जवळपास 3,73,000 कोटीचे MOU साईन केले। गेल्या वेळेस 1,37,000, त्याचा 80% एक्झिक्युशन झालं। आज जवळपास आता 5 लाख कोटीचे MOU साईन झाले। यावेळेस आता आपण इथं आल्यानंतर देखील 40,000चं स्टील मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली। ग्रीन हायड्रोजनला आपलं राज्य पहिलं राज्य आहे आपण प्रमोट करणार आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची देखील संकल्पना आहे ग्रीन हायड्रोजनला आपण पुढे आणलं पाहिजे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे। हे सगळं जे काय इतके म्हणजे आपले प्रकल्प सुरू आहे आणि एअरपोर्टचं काम सुरू आहे नव्या मुंबईमध्ये। लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अनेक प्रकल्पांना चालना दिली। जलयुक्त शिवार देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, नंतर बंद झालं, त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर चालना दिली। शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळ, ड्रिप इरिगेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
हे आम्ही त्या ठिकाणी देतोय.